संजय काका पाटील यांना तिकीट जाहीर होतात. जसे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी नाराजी व्यक्त करत जनमताच कौल न घेता झालेला हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली. शिवाय आज जतमध्ये होणाऱ्या बूथ कमिटीच्या बैठकीला आपण जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सांगली लोकसभेसाठी भाजपकडून काका की बाबा अशी जोरदार चर्चा सुरू असताना संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर होतात. माजी आमदार विलासराव जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील दुष्काळी फोरमसह अनेक बडे नेत्यांनी काकांच्या विरोधात मतं व्यक्त केल्याच्या चर्चा सुद्धा व्यक्त होतात. सांगली लोकसभा उमेदवाराला पक्षांतर्गत विरोध होतोय, याचा फायदा भविष्यामध्ये विरोधकांना होईल का? पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी.